चला तर फ्रेंड्स, गरमागरम आपण कोवळ्याची भाजी बनवूया। खूपच मस्त अशी टेस्टी लागत असते आणि साधी सोपी भाजी बनवलेली आहे मी, अगदी सोपी भाजी बनवलेली आहे। तर आपण 1 पाव कोवळं घेतलेलं आहे आणि त्याचे ह्या पद्धतीने कापून घेतलेले आहे, साला सकट कापलेला आहे आणि स्वच्छ धुवून आपण एका टोपलीमध्ये काढून घेतलेला आहे। तर थोडासा मसाला बनवलेला आहे मी, 7-8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं लसण अद्रक आणि थोडं कढीपत्ता घेतलेला आहे, थोडासा सांबार टाकलेला आहे आणि थोडंसं जिरं आणि धणे टाकलेले आहेत। त्याला छान पेस्ट करून घ्यायचं आहे, आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि थोडंसं पेस्ट करून घेतलेलं आहे। तर आता मी भाजी बनवायला सुरुवात करते आहे। 3 ते 4 चमच तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे, त्यानंतर थोडीशी खसखस टाकलेली आहे आणि बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि छान कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा परतल्यानंतर त्यामध्ये आपण वाटण टाकणार आहोत, जे आपण पेस्ट बनवला होता अद्रक लसूण सांबार मिरचीचं, ते टाकलेलं आहे, ते छान परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत मसाला परतून झाला तोपर्यंत प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तर आता मसाला परतून झालेला आहे, अगदी थोडंसं मी तिखट टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे। तिखट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टाकू शकता, कारण की आपण हिरव्या मिरच्या वापरलेला आहे म्हणून, आणि 1 बारीक चिरलेला टमाटर टाकलेला आहे। मसाला छान परतून घ्यायचा, टमाटर आणि पंपकिन टाकून म्हणजेच कोवळं टाकून आपण त्याला छान परतून घेणार आहोत आणि तेलामध्येच छान शिजू द्यायचं आहे। तेलामध्ये छान कळसून घ्यायचं आहे, झाकण लावून आपण याला 5 मिनिटं शिजू द्यायचं आहे तेलामध्येच आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। भाजी छान शिजल्यानंतर बघा, झाकण लावून छान आपण भाजी शिजवून घेतलेली आहे। भाजी शिजल्यानंतर त्यामध्ये मस्तपैकी बारीक चिरलेला हिरवा सांबार टाकायचा आहे। तर तयार आहे आपली ही कोवळ्याची भाजी। तर ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत किंवा भातासोबतही खूप छान लागते आणि एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान झालेली आहे।